सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही खरोखर मनापासून आपल्या सर्वांचे आभारी आहोत. कारण आपण उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी अगदी थोड्या अवधीमध्ये आपल्याला सूचना दिल्यानंतर आपण आलात, उपस्थित राहिलात. मित्रांनो, आपल्याला ही सुरुवात आपण केली. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमाच्या विरोधात त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी या रस्त्यावर उतरलो आहोत. हा निषेध जो आहे हा इथे थांबता कामा नये. हा जर कायद्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती हवी, निश्चितच सरकारने कायदा करावा, त्याच्या विरोधात आम्ही नाही. परंतु त्या कायद्यातील तरतुदी ह्या आमच्यावर त्यांनी अन्याय व अत्याचार करायला पूरक आहेत. त्याचा त्या ठिकाणी विरोध करायचा. या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना आम्ही ठिकाणी पडलं पाहिजे. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी हा झालो, आपला कार्यक्रम झाला, चांगला झाला, कायदेपद्धतीचे उत्तम झालं, याला अर्थ नाही. एकजुटीने अशा प्रकारे आपल्या संविधान हक्कांसाठी एकत्र यावं लागणार आहे आणि त्याकरता आम्ही आपली तयारी केली पाहिजे. मी म्हणतो की पुण्यामध्ये जे सर्व पालक वर्ग आहेत, शिक्षक वर्ग आहेत, ते सगळे झाले असते तरी या ठिकाणी रस्ता ठिकाणी समाजामध्ये अनेक ठिकाणी अनेक आहेत, अनेक वेगवेगळे विचार आहेत, अनेक लोकांना त्या ठिकाणी आपल्यामध्ये म्हणतो ना आपण की कार्यकर्त्यांपेक्षा नेते जास्त झालेले आणि त्याच्यामुळे आपली समाजाची अशी अवस्था झाली. मित्रांनो, जो हा धर्मस्वातंत्र्याचा महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्याचा कायदा आहे तो अतिशय जाचक आहे. त्याचा अभ्यास लक्षात आलेला आहे की बाबा आम्ही एकत्र ठिकाणी आता जमत आहोत, कुठे एखाद्या हॉलमध्ये, शाळेमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी, तर त्या ठिकाणी अशी जी काही झुंडशाही आहे ते झुंडशाही ठिकाणी याचं राज्य चालू झाले. आपण म्हणतो भारतात संविधानिक कायद्याने झाले आणि झुंडशाहीमुळे गुन्हे दाखल झाले. आम्ही त्या ठिकाणी ज्या उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे गुन्हे दाखल झाले पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्याचं संपूर्ण एफआयआर आहे, त्याच्या सगळे काही कागदोपत्र डॉक्युमेंट्स एव्हिडन्स आहेत. मागणी केली की या कायद्याविषयी त्या ठिकाणी दुरुस्ती सरकारने करावी आणि जर नाही केली तर आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावर याच्यापेक्षा प्रभावीपणे एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की झालेले आहे. आपण जर हे थांबणार नाही तर सतत ज्या कुठल्या पोलीस स्टेशनवर खोटा गुन्हा त्या ठिकाणी आमच्या विरोधात दाखल केला जाईल, राहणार ज्या मंडळी होतो त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. त्याकरता आमची सर्वांची तयारी असली पाहिजे. आम्ही सांगितलेलं त्या ठिकाणी पोलिसांना देखील, तुम्हाला असं वाटतं त्या ठिकाणी की आम्ही अपराधी आहोत, आम्ही गुन्हेगार आहोत, तेव्हा तुम्ही आमच्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करा. आम्हाला जेलची किंवा कुठल्याही तरी प्रकारच्या शिक्षेची भीती नाहीये, तर आमचा परमेश्वर त्यातून आम्हाला सोडवायला समर्थ आहे. सहाव्या अध्याय दानियेलचा बायबलमध्ये तुम्ही पाहिला तर त्याच्या 6व्या अध्यायामध्ये राजाने एक असं फरमान काढलं की त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही त्या ठिकाणी पूजा करायची नाही. परंतु दानियेलाने नित्य त्या ठिकाणी परमेश्वराची उपासना त्या ठिकाणी केली आणि राजाने काय नियम काढलाय, परंतु तो घाबरला नाही, डगमगला नाही. त्याला राजाने सिंहाच्या गुहेत टाकलं, परंतु सिंहाच्या गुहेतून देखील परमेश्वराने दानियेलला वाचवलं. आम्ही या देशामध्ये संविधानानुसार तरी चालणारे लोक आहोत. आमच्या शाळा आहेत, आमच्या अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, आमच्या आहेत. हा धर्मस्वातंत्र्याचा कायदा आम्हाला लोकांना याद्वारे आम्ही एखाद्याला मदत करायची नाही का? रस्ते पडल्याने एका ठिकाणी जखमी आम्हाला
चांगल्या आहे आणि त्या नाही का त्या कायद्याची बंधनं आमच्यावर आणलेली आहेत आणि या कायद्याला आम्ही मानणार नाही. कोणी कायदा केला नाही त्या कायद्याच्या विरोधात जाऊन आम्ही आमची सेवा आमचं कार्य हे केल्याशिवाय राहणार नाही आणि थांबणार नाही. आपण सर्वजण आता यावेळेला कमिशनर जे पोलीस कमिशनर आहेत त्यांच्या ऑफिसकडे आपण जाणार आहोत, पदयात्रा करणार आहोत, शिस्तीमध्ये आपण जाणार आहोत. 2-2, 3-3 लोकांचे जरी समूह आपण एकत्र करून सिटी ऑफिसला जाणार. काल आम्ही सिटी साहेबांशी बोललोय, त्यांना देखील निवेदन देऊ आणि त्यांना आपण हे भडकावून देखील सांगू की यावेळेस जर का आमच्यावर पोलिसांनी जरी खोटे गुन्हे दाखल केले किंवा पंचायत परिणाम देवाले या प्रकारे आमच्यावर जरी कारवाई करायची, गुन्हे नोंदवण्याची घाई केली, त्यांनी तुम्हाला म्हटलं सगळ्यांना लोकांना बोललेलं आहे की केली पाहिजे त्यांना ऐकत किंवा ख्रिस्ती त्यांच्यावर गुन्हा दाखल आता पोलिसांनी वाटतं त्या दिवशी त्यांनी कुठली शहरशाही होता याच्यापेक्षा पलीकडे असं वाटतं किंवा ज्या कोर्टामध्ये ते केस गेले कोर्टाने शहरशाही नाही केली, कुठल्या गोष्टी नाही केली, हा कायदा लागू झालाय की नाही, हा कायदा अंमलात आणलाय की नाही, याविषयी कुठलीही शहरशाही करता एखाद्यावर गुन्हा दाखल होतोय तर ती गोष्ट देणे आपल्यासाठी गंभीर आहे. उद्या अशा प्रकारचे खोटे गुन्हे आणि खोट्या गोष्टी आपल्यावर लादलेल्या याला आपल्याला एकमुखाने एक शक्तीने विरोध करणं गरजेचं आहे. याबद्दल आपण त्या ठिकाणी देवाचे आभार मानूया. देवाने आम्हाला त्यांनी कृपा दिली, आम्हाला सर्वांनी ते एकत्र आणलंय. आपण ऑफिसला जाणार आहोत आणि सर्वजण आपण शिस्तीमध्ये जाणार आहोत. कोणी इथून निघून जाऊ नये कृपया आम्ही विनंती करतो, कारण आपला हा जो निश्चित सभा आहे, जे मोर्चा आहे तो त्यांनी सेफ्टी ऑफिस हे आपलं मुख्य टार्गेट होतं. त्यामुळे तिथे आपण त्यांनी आता निघणार आहोत, जाणार आहोत. एक शेवटची प्रार्थना आपल्यामध्ये त्या ठिकाणी जे रेव्हरंड आहेत त्या ठिकाणी ते करतील त्या ठिकाणी आणि यावेळेला आपण थांबूया आणि आपण प्रार्थना करून पुढे त्या ठिकाणी निघूया.